राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता अखेर तोच दिवस आता आला आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला। बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु शेतकऱ्याला 9वा हप्ता भेटला नव्हता। आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सकाळपासूनच वितरण सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव 2-3 तासापासून वितरण रखडले होते, परंतु वितरण आता सुरू झालं। सरकारने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9वा हप्ता वितरित केला जाणार। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही वाट बघत होता नमोचा 9वा हप्ता नेमकं किती येणार। बघा, मागे तुम्हाला 8वा हप्ता भेटला, तुम्ही अशा बातम्या देखील ऐकल्या असतील की 9वा हप्ता पण एकत्र सोबतच येणार, परंतु बघा सरकारच्या माध्यमातून फक्त 8वाच हप्ता वितरित झाला, 9वा हप्ता भेटला नाही। मग 9वा हप्ता का भेटला नाही याचे कारण देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी आता सरकारने दिली। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडला होता त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून सरकारने आता याद्या लावल्या आहे। आणि शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण अजिबात होणार नाही। तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार। बघा, ज्या 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार त्या 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून बँकांना आता सोपविण्यामध्ये आली आहे। मग या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। बघा, या प्रक्रियेमध्ये सरकारने सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा सांगितला आहे, तो म्हणजे की यवतमाळ। हो शेतकरी बांधवांनो, त्यानंतर वर्धा जिल्हा। आता यवतमाळ आणि वर्धा जिल्हा या भागामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठे खुशखबर आल्यासारखं झालं आहे। बघा, या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत असून बघा नमोचा 9वा हप्ता आणि जो काय तुमचा हप्ता रखडला होता, बघा आता काही शेतकरी असे देखील आहे ज्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 8वा हप्ता पण भेटला नाही, तर चिंता करू नका। सरकारने स्पष्टपणे सांगितलं, 9व्या हप्त्यासोबत जर तुमचे मागील रखडलेला 7वा किंवा 8वा हप्ता असेल ते देखील आज तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे की आता काही शेतकऱ्याला 4,000 रुपये येणार आहे, तर काही शेतकऱ्याला फक्त 2,000 रुपये सरकारच्या माध्यमातून येणार आहे। मग 2,000 रुपये कोणत्या शेतकरी बांधवाला येणार? जर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला असेल तर अशा शेतकरी बांधवांना आज 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी सरकारने दिली। DBTच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक आता ठरवले आहे। यामध्ये पुढील जिल्हा सांगायचा झाला तर बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता काम या ठिकाणी सुरळीत सुरू राहावे यासाठी पारदर्शकता आता येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी आहे, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्या। जर तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे गरजेचं आहे।
बघा, सरकारने पुढील जिल्हा सांगितला तो म्हणजे की वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे, बघा अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल त्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. आता बघा, काही शेतकरी बांधवांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे. अशा देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेमध्ये आहे, लक्षामध्ये घ्या, अशा शेतकरी बांधव आहे त्यांना लाभ मिळणार आहे. बघा 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असावं. जर 2.5 लाखांपेक्षा 1 रुपया पण तुमचं उत्पन्न वर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामधील गरजू बांधवांना यातून आता लाभ भेटणार आहे. बघा, ज्या शेतकऱ्याला यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीरित्या पार झाला आहे, यशस्वीरित्या मिळाला आहे, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे वितरण आता जमा केले जात आहे. बघा, कृषी विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 बघा या वेळेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून परभणी आणि धाराशिव आता लक्षामध्ये घ्या नियोजन पूर्ण झालं आहे. म्हणजे आता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. फक्त आता 1 मिनिट व्हिडिओ लक्षपूर्वक जाणून घ्या, कारण की सरकारच्या माध्यमातून संपूर्ण 18 जिल्ह्यांची यादी जारी करण्यामध्ये आली. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे लिंक करून ठेवला आहे त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज देखील यायला सुरुवात झाली आहे. आणि शेतकऱ्यांचे आम्हाला असे मेसेज देखील आले आहे की आम्हाला 9वा हप्ता पण भेटला. बघा, सकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात झाली आहे. आणि भरपूर शेतकरी असे पण आहे ज्यांना 9वा हप्ता भेटला नाही. थांबा शेतकरी बांधवांनो, तुमचा जर जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. तर मग महत्त्वाचं म्हणजे बघा, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली असून बीड आणि नांदेड या भागामध्ये सुद्धा लाभ मिळणार. पात्र शेतकऱ्यांचे खाते सरकारी बँकेमध्ये असल्यास त्यांना निधी वितरणामध्ये अधिक गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यामध्ये वर्ग केला जाणार. हो शेतकरी बांधवांनो, बँकांना याद्या देऊन टाकली आहे आणि आता सर्व काही व्यवहार सुरू आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता सरकारने काही अटीसुद्धा घातल्या आहे. त्या अटी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी वाहन बघा नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार. जर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल, जर तुमच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. बघा, खऱ्या आणि गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की जालना जिल्हा आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो, बघा या जिल्ह्यातील ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचे झाले आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे काही कारणे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले. म्हणजे की बघा, आता राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते, जे आता पूर्ण झाले असून आता शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की यवतमाळ आणि नांदेड. बघा, या भागामधील पोस्ट बँकेमध्ये सुद्धा लाभ मिळणार, बँक ऑफ इंडियामध्ये देखील लाभ मिळणार. बघा, सर्व बँकामध्ये लाभ मिळणार, परंतु सरकारी बँकामध्ये सर्वात अगोदर लाभ मिळणार. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण विना अडथळा आणि वेगाने आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यामध्ये निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आले आहे. बघा, बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता रखडला होता. तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ मिळत आहे. आता काही शेतकऱ्याचं कोटक महिंद्रामध्ये खातं आहे, काही शेतकऱ्याचं HDFC बँकमध्ये खातं आहे. बघा, बँका खाजगी असो किंवा सरकारी असो, दोन्ही पण बँकेमध्ये हप्ता जमा होणार. परंतु सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की जिल्ह्यांची यादी. बघा, 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. ते 18 जिल्ह्यांच्या यादीमधील पुढील जिल्हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं दोन्ही हप्ते एकत्रित मिळाल्यास शेतकऱ्याला आगामी खरीप हंगामाच्या बघा पूर्वतयारीसाठी मोठे आर्थिक बळ आता मिळणार असून अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आता लाभ देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याचं काम सरकार पूर्ण करत आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या मार्फत देखील आता समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. बँकांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून जालना आणि लातूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश झाला असून आता येथील सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे वातावरण आता निर्माण झालं आहे. बघा, आता या ठिकाणी सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ जमा केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते. 8वा हप्ता शेतकऱ्याला मिळाला, 9वा हप्ता कुठे गेला? आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. हो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या शेतकरी बांधवांनो, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधीचे वितरणाचे आदेश स्थानिक बँकांना आदेश देण्यामध्ये आले असून प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणास्तव मेसेज यायला थोडा उशीर झाला तरी घाबरू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर मग महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा शेवटी नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार लिंक असणे गरजेचं आहे. खाते सक्रिय असणे ही अट आहे. आता बघा, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% आता लाभ मिळणार आहे. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, जर या ठिकाणी तुमचं नाव आलं नसेल तर मग नेमकं काय करायचं? तुम्हाला काहीच करायची गरज नाही, कारण की सरकारने स्वतः स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, जेव्हा कधी पुढील यादी जारी होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येईल. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाच्या इतर नवीन अपडेट देखील पुढं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.